हॅलो एव्हरीवन, माझे नाव आहे पी वैशाली आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पी वैशालीज मॅथमॅटिक्स क्लासेस. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. इथे आपण सेमी इंग्लिश 10वी मधील लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा चॅप्टर शिकत आहोत. त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 1 आपला चालू आहे. क्वेश्चन नंबर 7 मधला क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 आपण मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलं होतं. आता आपण ह्यामध्ये 4, 5 आणि 6 करून प्रॉब्लेम सेट 1 आणि चॅप्टर 1 आपण इथे संपवणार आहोत. आता क्वेश्चन नंबर 7 मधला 4th क्वेश्चन असा आहे. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर्स. मनीष एज 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. आता आपल्याला मनीषचं एज काय आहे माहिती नाहीये आणि सविताचंही एज आपल्याला माहिती नाही. सो टेक मनीषचं एज ॲज द एक्स अँड सविता's एज बी द वाय. लेट the age of Manish be x years and the age of Savita be y years. आणि इथे काय सांगितलंय, सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस. आता हे जे आहेत ना एजेस, हे त्यांचे प्रेझेंट एजेस असणार आहेत. मनीषचा एज एक्स आहे आणि सविताचा एज आहे वाय. तर दोन्हीचं सम म्हणजे आपल्याला इथे करायचं आहे ऍडिशन. दोन्हीचं सम मिळून किती इयर्स यायला पाहिजे, 31 इयर्स यायला पाहिजे. हा असेल आपला इक्वेशन नंबर 1. आता सेकंड इक्वेशन साठी मनीष एज 3 years एगो. आता 3 वर्ष अगोदर समजा आता मनीष जर का आता 13 वर्षाचा आहे तर 3 वर्ष अगोदरचं 10 वर्षाचा असेल. मग मनीषचा एज तर 3 वर्षांनी कमी होत असेल तर सविताचाही एज 3 वर्षांनीच कमी होईल, राईट. सो इन द सेम वे इथे आपण लिहूयात 3 years एगो, 3 वर्ष अगोदर. जर का मनीषचा एज जर का एक्स असेल तर 3 वर्ष अगोदर याचा एज -3 होईल आणि सविताचं जर एज वाय इयर्स असेल तर 3 वर्ष अगोदर तिचा एज वाय -3 years असेल. आता इथं काय सांगायलेत बघा, मनीष एज 3 years एगो वॉज म्हणल्यामुळे इथे आपल्याला काय करायचे, इक्वल्स टू 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हणजे 4 इंटू कोणाच्या एजला आपण करतोय, एज ऑफ द सविता. आता इथे बघा x -3 इक्वल्स टू 4 इंटू y इज द 4y मायनस 4 3 जा 12. इथे x हा +4y आहे, इकडे आला तर -4y होईल इक्वल्स टू -12 + 3 इज द -9. हा असेल आपला इक्वेशन नंबर 2. आता आपण इक्वेशन नंबर 1 - 2 करू शकतो. आता इक्वेशन नंबर 1 आहे आपला x + y इक्वल टू 31. सेकंड इक्वेशन आहे x - 4y इक्वल टू -9. आता x कॅन्सल करायसाठी आपल्याला इथे मायनस, इथे प्लस आणि इथेही प्लस. +x - x कॅन्सल होईल. 4y + y इज द 5y इक्वल्स टू 31 + 9 इज द 40. 5 1 जा 5 8 जा y इज इक्वल्स टू 8 आलं. फर्स्ट इक्वेशन मध्ये आपण पुट करूयात किंवा सेकंड इक्वेशन मध्ये केलं तरी चालेल. x + y इक्वल्स टू 31 हा आपला इक्वेशन नंबर 1 होता. x + y ची व्हॅल्यू आहे 8 इक्वल्स टू 31. x इज इक्वल टू 31 - 8 इज द 23. ही x ची व्हॅल्यू आली आणि y ची व्हॅल्यू आली 8. देअरफॉर आपल्याला काय विचारले, देअर प्रेझेंट एजेस. द प्रेझेंट एज ऑफ मनीष. मनीषला आपण काय घेतलं होतं, x इयर्स म्हणजे 23 इयर्स मनीषची आहे. years and age of Savita is 8 years.
Question number 5 is, in a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is rupees 720. Find daily wages of skilled and unskilled workers. इथे त्यांनी काय दिलेलं आहे की एका फॅक्टरीमध्ये दोन टाईपचे वर्कर्स आहेत. फर्स्ट इज द स्किल्ड वर्कर्स अँड अनदर इज द अनस्किल्ड वर्कर्स. मग त्यांचा रेशिओ असा आहे 5:3. कशाचा रेशिओ? त्यांचा सॅलरीचा रेशिओ. आणि द टोटल सॅलरी ऑफ वन डे म्हणजे एका दिवसाची सॅलरी जर त्यांनी कॅल्क्युलेट केली, बोथ ऑफ देम इज 720. आता इथे काय सांगितलंय की आपल्याला डेली त्यांना किती पैसे त्यांनी कमवतात हे फायनली आपल्याला विचारलेले. तर आपण काय करूयात, वन डेचं सॅलरी आपल्याला सांगितलेलं आहे की 720. मग दोन कॅटेगरीज असल्यामुळे एक स्किल्ड आणि एक अनस्किल्ड, एकाला एक्स घेऊया आणि एकाला वाय घेऊया. लेट द सॅलरी ऑफ skilled workers, let the salary of skilled workers in one day be X and the salary of unskilled worker in one day be the y. मग अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन काय होईल, स्किल्ड वर्करची आणि अनस्किल्ड वर्करची सॅलरी दोन्ही एका दिवसाची मिळून किती आहे 720. हा आहे इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं त्यांनी काय सांगितलेलं आहे की या दोघांचा रेशिओ म्हणजे x:y = 5:3 असं लिहू शकते ना मी. मग आता ह्यानुसार x/y = 5/3. Can I write in this way? Yes. Now do the cross multiplication. इथे काय होईल, 3x = 5y होईल. 3x = 5y. आता x ची व्हॅल्यू जर आपल्याला घ्यायची असेल, x = 5y/3. आता हा इक्वेशन नंबर 1 आहे आणि ह्याला आपण 2 घेऊयात. आता पुट x = 5y/3 इन इक्वेशन नंबर 1. आता आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केलं 5y/3 प्लस y = 720. आता इथून आपण काय घेऊ शकतो, 3 इज द एलसीएम. 5y प्लस 3 एलसीएम असल्यामुळे 3 × y हा 3y होईल डिवायडेड बाय 3 = 720. 5y प्लस 3y 8y. ह्याच्यासोबत हे काय करायला, डिव्हिजन. तिकडे गेलं तर मल्टिप्लिकेशन. आता याची मल्टिप्लिकेशन तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करू नका, कारण अजून कॅल्क्युलेट करून परत आपल्याला कसंही 8 ने डिवाइडच करायचे. त्यामुळे y = 720 × 3 डिवायडेड बाय 8. 8 1 जा 8 9 जा 72, हे 0 येणार. y = 90 × 3 270. आता इक्वेशन नंबर 2 पासून आपल्याला असं माहिती आहे x = 5y/3. आता ह्याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया. x = 5y/3 आहे. इथे आपण काय करू, x = 5 × y च्या ठिकाणी आपण 270 पुट करूया डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 9 जा 27 and here will be the 0. x = 5 × 90. 5 × 90 is the 450. x ची व्हॅल्यू 450 आहे आणि y ची व्हॅल्यू 270 आहे. आता ह्याच्यावरून x आपण काय घेतलं होतं, स्किल्ड वर्कर्स, आणि y ची व्हॅल्यू आपण घेतली होती अनस्किल्ड वर्कर्स. आता फायनल आपलं कन्क्लुजन काय असेल,
द डेली वेजेस of skilled workers is 450 and unskilled workers is 270. हे काय रुपीज आहे. Last question, that is sixth. Places A and B are 30 kilometers apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike, travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time but in opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. First of all, आपण इथे क्वेश्चन अंडरस्टँड करूया. प्लेसेस ए अँड बी, इथे ए आणि बी असे हे दोन प्लेसेस आहेत आणि दे आर 30 किलोमीटर अपार्ट. हे दोन्ही किती दुरीवर आहेत? या दोन्हीचं डिस्टन्स जर कॅल्क्युलेट केलं, म्हणजे ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे, तर ते आहे 30 किलोमीटर. ओके, नेक्स्ट. अँड दे आर ऑन ए स्ट्रेट रोड. ते असे वाकडे तिकडे नाही आहेत, एका स्ट्रेट रोड वरती आहेत हे दोन पॉइंट्स, सॉरी प्लेसेस. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी. आता इथे हमीद आहे, हा काय करतोय? बाईक वर ए पासून बी कडे चाललाय. ए पासून बी कडे चाललाय हमीद. आणि एट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी. जोसेफ कुठून स्टार्ट करतोय? बी पासून स्टार्ट करतोय आणि कुठे चाललाय? फ्रॉम बी ऑन बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए, म्हणजे ए कडे जात आहे. दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. म्हणजे हमीद आणि जोसेफ दोघही अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत आणि एक येतोय ए कडून बी कडे आणि एक आहे बी कडून ए कडे. हे ट्रॅव्हल करत आहे आणि ते दोघं पण एकत्र आफ्टर 20 मिनिट्स, म्हणजे 20 मिनिट्सच्या नंतर ते दोघं एकत्र येणार आहेत. नंतर मग इथून आपल्याला फर्स्ट इक्वेशन काढता येईल. आता हे डायग्राम तुम्हाला समजले असेल ना. आता लेट दी स्पीड ऑफ, इथे आपल्याला काय विचारलंय? फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. लेट द स्पीड ऑफ हमीद बी एक्स. स्पीड आपण किलोमीटर पर आवर मध्ये मोजतो, किलोमीटर पर आवर. अँड द स्पीड ऑफ जोसेफ बी वाय किलोमीटर पर आवर. आपण अगोदर एक स्पीड, टाइम आणि डिस्टन्स वर इक्वेशन केलं होतं. हा फॉर्म्युला मी ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. डिस्टन्स इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला? स्पीड इंटू टाइम. हा फॉर्म्युला आहे. आता म्हणजे हमीद आणि जोसेफ हे दोघही ट्रॅव्हल करणार आहेत आणि दोघं मिळून 30 किलोमीटर हे डिस्टन्स पार करणार आहेत. आता डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हे जर का आपण कन्सिडर केलं तर एक्स हा याची स्पीड आहे हमीदची आणि जोसेफची आपण वाय किलोमीटर हे घेतलेलं आहे. तर टोटल डिस्टन्स त्यांना कव्हर करायचं आहे 30 किलोमीटर. 30 किलोमीटरचं त्यांना डिस्टन्स कम्प्लीट करायचे. आता जोसेफचं जर स्पीड आपण कन्सिडर केलं एक्स, आणि ते दोघं जण 20 मिनिटच्या नंतर भेटणार आहेत. म्हणजे काही पार्ट हमीदला ट्रॅव्हल करायचे आणि काही पार्ट जोसेफला ट्रॅव्हल करायचे या 30 किलोमीटर मध्ये. म्हणजे दोघांचं सम मिळून आपल्याला 30 किलोमीटर हे एवढं यायला पाहिजे. एवढं समजलं? ओके. आता एक्स आहे इंटू, आता टाइम घ्यायचे आपल्याला. टाइम, आता इथे टाइम बद्दल काय बोलायला बघा. 20
मिनिट्स आहेत. 20 मिनिट्स आहेत. इथे आपण घेतोय किलोमीटर आणि आवर. मग हे तर मिनिट्स मध्ये आहेत, मग ह्याला आपल्याला आवर मध्ये कन्वर्ट करायसाठी डिवायडेड बाय 60 आणि y इंटू 20 डिवायडेड बाय 60 असं करावं लागेल. म्हणजे आपल्याला हे दोन्ही आवर्स मध्ये भेटतील. टाइम 21 जा 23 जा 21 जा 23 जा. आता इथे काय उरलं, x/3 प्लस y/3 इज इक्वल्स टू 30. आता ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, x प्लस वाय आणि हा डिवायडेड बाय 3 तिकडे गेला तर मल्टिप्लिकेशन होईल. x प्लस वाय इज इक्वल्स टू 90. हा असेल आपला इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 मध्ये नेमकं काय दिलेलं आहे बघा. दे मीट इच अदर, ओके सॉरी, इथून सेकंड कंडिशन आहे, सॉरी. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम द बी. आता हे जोसेफ जो आहे ना, त्याला कुठून स्टार्ट करायचं आहे, बी पासून स्टार्ट करायचं आहे. म्हणजे ह्या पॉइंट पासून त्याला स्टार्ट करायचं आहे फ्रॉम बी एट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. च्या टुवर्ड्सला जायच्या ऐवजी तो अपोजिट डायरेक्शन मध्ये चालला. म्हणजे ह्याला अजून पुढे ट्रॅव्हल करायचं आहे या जोसेफला एट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. म्हणजे 3 अवर्सच्या नंतर मग हा याला कॅच करू शकेल. फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड द जोसेफ. तर आपल्याला स्पीड काढायची, म्हणजे एक्स आणि वायच्या टर्म्स मध्ये अगोदर आपल्याला सेकंड कंडिशन वरून आपल्याला सेकंड इक्वेशन फॉर्म करून मग एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. आता सेकंड इक्वेशन साठी सपोज हा ए हा बी प्लेस आहे. या दोन्हीच्या मधला डिस्टन्स 30 किलोमीटर आहे असं आपण घेतलेलं होतं फर्स्ट इक्वेशन फॉर्म करायसाठी. आणि इथे हमीदची जागा आहे आणि इथे जोसेफची जागा आहे. मग इथे काय सांगायला की इफ जोसेफ, हा जो जोसेफ आहे वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम द बी. तो जर का बी पासून जर का सुरुवात केला तर एट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन, ए कडे जायच्या ऐवजी तो जर का समोर गेला तर काय होईल. आता बी पासून हा जोसेफचा आणि हमीदला काय करावं लागेल, त्याला ए पासूनच स्टार्ट करावं लागेल आणि त्याला जायचं आहे अजून पुढे. मग त्यांना कसंही करून हे 30 किलोमीटरचं डिस्टन्स तर पार करायचं. आता सेकंड इक्वेशन फॉर्म करायसाठी इथे आपल्याला काय करावं लागेल, आफ्टर 3 hours, हमीदला आफ्टर 3 hours लागतील आणि जोसेफला बघा आता तुम्ही हा पूर्ण डिस्टन्स किती असेल, आपल्याला 30 किलोमीटर तर पार करायचे आहे. तर 3 इंटू हे टाइम दिलेला आहे आणि हमीदची स्पीड आपण एक्स घेतलेली आहे आणि 3 इंटू वाय हे जोसेफची स्पीड आहे. तर ह्याला हा पूर्ण कंप्लीट करायचे आणि जोसेफला फक्त एवढंच पार्ट कंप्लीट करायचे. म्हणजे हे 3x मधून जर का मी 3y जर का मायनस केलं तर मला हा 30 किलोमीटर भेटणार आहे. त्यानुसार 3 इंटू एक्स मायनस 3 इंटू वाय इज इक्वल्स टू 30. मग इथून जर का मी इक्वेशन फॉर्म केलं तर 3x मायनस 3y इज इक्वल्स टू 30 येईल. मग इथून जर 3 जर कॉमन काढले तर x मायनस वाय इज इक्वल टू 10. हा माझा इक्वेशन नंबर 2 असेल. आता आपण इक्वेशन नंबर 2 आणि 1 ला सॉल्व्ह करूया. आता आपण 1 प्लस 2 करूयात, म्हणजे प्लस वाय आणि मायनस वाय हे कॅन्सल होतील. x प्लस वाय इज इक्वल्स टू 90 अँड x मायनस वाय इज इक्वल्स टू 10. प्लस वाय आणि मायनस वाय हे दोन्ही कॅन्सल होतील. x plus x is the 2x equals to 90 plus 10 is the 100. x is equals to 50 आलं. आता y ची व्हॅल्यू काढायसाठी x मायनस वाय इज इक्वल टू 10 घेऊया. x ची व्हॅल्यू किती आहे 50 मायनस वाय इज इक्वल्स टू 10. हा 50 तिकडे गेला तर मायनस 50 होईल. मायनस वाय इज इक्वल्स टू मायनस 40 आहे ना, देअरफॉर वाय इज इक्वल्स टू 40. आता इथे कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहू शकतो, आपला कन्क्लुजन स्पीड ऑफ द हमीद इक्वल्स टू हाऊ मच 50.
kilometer per hour and speed of Joseph is 40 kilometer per hour. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट 1 आणि चॅप्टरही कंप्लीट झालेला आहे. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. थँक यू.